मित्रांनो माझ्या हातामध्ये आहे ना हे इंडियन रेड स्नेक आहे. ये मम्मी अगं थांब की जरा वेळ 2 मिनिटं. तुला पाहून तर मलाच भीती वाटत राहील, लोकांना काही इन्फॉर्मेशन द्यायची. तर मित्रांनो सॉरी ओ तुम्ही मला बघ मॅडम जी तू काय समजून राहील, मला सोडणारच आहे मी तुला, इन्फॉर्मेशन तर देऊ दे. नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र आरती. मित्रांनो आज माझ्या हातामध्ये आहे सगळ्यात जास्त ॲटिट्यूड वाला साप. हो, मला हा ॲटिट्यूड वाला साप वाटतो, कारण मित्रांनो या सापाच्या ॲटिट्यूडला पाहून भले भले ह्या सापापासून दूर पळतात, इनफॅक्ट मी सुद्धा. तर मित्रांनो हा जो साप आहे हा धामण जातीचा साप आहे. तुम्ही याला पाहू शकता, हा माझ्या हातामध्ये हा किती मोठा आहे हे पहा. तर मित्रांनो ह्या सापाला ओळखण्याची अतिशय सोपी पद्धत, याची जी साईज आहे ती मिनिमम 10 ते 12 फुटापर्यंत वाढते. आणि याचा जो चेहरा असतो ना, म्हणजे जे तोंड असतं त्या तोंडावरती टाके टाकल्यासारखे निशाण असतात. तसेच याचे डोळे मोठे आणि गोल असतात. तोंड याचं निमुळतं असतं. मानेपासून थोडंसं मिडलपर्यंत सडपातळ असतो, मिडलला थोडासा जाडजूड असतो आणि परत मिडलपासून ते टेलपर्यंत पुन्हा सडपातळ असतो. आणि मिडलपासून महत्त्वाचं म्हणजे ह्याच्या अंगावरती जाळीदार नक्षी असते. हा जो साप आहे मित्रांनो याच्या मध्ये अनेक अजून शेडिंग्स भेटतात, म्हणजे अजून वेगळ्या रंगामध्ये हा भेटतो. राखाडी कलरमध्ये, पिवळ्या रंगामध्ये, काळपट रंगामध्ये अशा प्रकारे हा भेटतो. भारतात कॉमनली सगळीकडेच धामण साप हा आढळतो. ह्या सापाचं जे मुख्य खाद्य आहे ते आहे उंदीर, आणि उंदरांचा पाठलाग करत करत कधीतरी ही मनुष्य वस्तीमध्ये आपल्याला भेटते. तर आपल्या घराच्या आसपास आपण जे खरकटं वगैरे टाकतो त्या खरकट्याच्या जागी उंदीर, बेडकं अशा प्रकारचे प्राणी येतात. आणि त्या टायमिंगला काय होतं, मग यांचा पाठलाग करत करत स्वतःच्या भक्ष्याच्या शोधामध्ये हा असा क्यूट असा धामण जातीचा साप आपल्या घराच्या आसपास येतो. लोक ह्याला नाग समजून मारण्याचा प्रयत्न करतात, पण मित्रांनो हा पूर्णतः बिनविषारी साप आहे. लोकांचा गैरसमज होतो की हा नाग आहे, त्या हिशोबाने याला जीव मारलं जातं, पण हा आपल्या प्रकृतीचा समतोल राखण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा जीव आहे. तर मित्रांनो आता आपण ह्या धामण जातीच्या सापाला निसर्गाच्या आदिवासामध्ये मुक्त करण्यासाठी आलो आहोत. तर तुमच्या एरियामध्ये जर अशा प्रकारचा साप तुम्हाला दिसला तर त्याला कुठल्याही प्रकारची हानी पोचवू नका, मारण्याचा प्रयत्न करू नका, कारण निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. प्राणी, पक्षी, झाडं, झुडपं, ऑल सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. हे जगतील तर आपलं फ्युचरमध्ये आपण सगळे जगू म्हटलं तरी काय हरकत नाही. तर मित्रांनो चला या जीवाला निसर्ग दिवसामध्ये आपण मुक्त करूयात. तुम्ही बघा आता हिचं स्पीड. जाओगी छोडू जा, पकडू का? तोंडावर पडत 2-3 वेळा. बाय बाय.